रस्त्यावर मंदिरात बसून भिक्षुकी करणाऱ्या अनेक कहाण्या समोर येत असतात. त्यांच्याकडे किती पैसे आहेत, त्यांचं आयुष्य कसं आहे, त्यांनी किती जमापुंजी ठेवली आहे यांच्याही बातम्या येत असतात. आता एका वृद्ध भिक्षुकीच्या घरातील पैशांची माहिती समोर आली आहे. तिचं नुकतंच वृद्धापकाळानं निधन झालं. NDTVनं या संदर्भातील वृत्त दिलंय. 68 वर्षीय हूर नावाची ही महिला मांड्या येथील तिच्या घरात मृतावस्थेत आढळली. त्यामुळे स्थानिकांनी तिच्या घराची पाहणी केली. यामध्ये 30हून अधिक पोत्यांमध्ये 10, 20 आणि 50 रुपयांच्या नोटा आणि हजारो नाणी कोंबून ठेवलेली आढळली आहेत. स्थानिक लोक तिच्या वस्तू शोधत असून पैसे मोजत असल्याचा एक व्हिडिओ समोर आलाय. हूर या घरात भाड्याने राहत होती. आधी तिच्या बरोबर तिची बहीणही राहत होती, परंतु 2 वर्षापूर्वी तिचं निधन झालं. या दोघींपैकी कोणीही लग्न केलं नव्हतं, त्यामुळे या दोघींना कोणाचाही आधार नव्हता. दरम्यान हूर यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या शेजाऱ्यांनी त्यांच्या घराची झडती घेतली आणि त्यांना 8,40,000 रुपये सापडले आहेत. दरम्यान स्थानिकांनी सापडलेले पैसे तिच्या भावाकडे सुपूर्द करण्यात आले. एका भावाने 6 लाख रुपये घेतले असून दुसऱ्या भावाला 2,40,000 रुपये मिळाले आहेत. त्यानं हे पैसे एका मशिदीला दान केलेत.